नमो नमः. मी दया जोशी. संस्कृत अध्ययन या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा कह कृतवान का कृतवती हा पाठ. या पाठामध्ये आपल्याला तवतू प्रत्ययांत म्हणजेच कर्तरी भूतकालवाचक धातू साधित विशेषणं शिकायची आहेत. याचं पाणिनींचं जे सूत्र आहे ते आहे तक तवतू निष्ठा. या सूत्राचा अर्थ असा होतो त आणि तवतू प्रत्ययांत जे आहेत तर त्यांना निष्ठा ही संज्ञा दिली जाते. आता त प्रत्ययांत म्हणजे काय, तर त्यालाच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असं लौकिक संस्कृतामध्ये म्हटलं जातं आणि तवतू प्रत्ययांत म्हणजेच त्याला कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण असं लौकिक व्याकरणामध्ये म्हटलं जातं. आता त प्रत्ययांत हे आता सध्या आपल्याला अभ्यासायचं नाही आहे, परंतु येथे सूत्रामध्ये त प्रत्ययांताचा उल्लेख झालेला असल्यामुळे आपण त प्रत्ययांत जे आहे तर ते सुद्धा बघूयात. तर एखाद्या धातूला जेव्हा आपण त लावतो त्यावेळेला त्याचं रूप असं सिद्ध होतं बघा. आपण उदाहरण घेऊयात गमधातू. गमधातू आहे पहिला गण परस्मय पदाचा. तर गम या धातूसोबत आपण ज्या वेळेला त प्रत्ययांत वापरतो त्यावेळेला त यामधला हा क जो आहे तर तो पाणिनींच्या लशक्व तद्धिते या सूत्राने त्याचा लोप होतो, त्याला इत संज्ञा प्राप्त होते आणि तो क निघून जातो आणि फक्त त शिल्लक राहतो आणि मग ते रूप असं तयार होतं गत. त्यानंतर आपण बघूयात जे तवतू प्रत्ययांत जे आहेत तर पुन्हा हेच आपण उदाहरण घेऊयात. गम हा धातू आहे पहिला गण परस्मय पदाचा आणि ज्या वेळेला आपण त्याला तवतू लावणार त्यावेळेला या तवतूमधला जो क आहे तर तो पुन्हा लशक्व तद्धिते या सूत्राने तो निघून जाणार, त्याचा लोप होणार, त्याला इत संज्ञा प्राप्त होणार आणि तवतू मधला जो ऊ आहे तर तो ऊ जो आहे तो सुद्धा पाणिनींच्या सूत्राने निघून जाणार, त्याला इत संज्ञा प्राप्त होणार आणि फक्त तवत शिल्लक राहणार. तर गम धातूसोबत ज्या वेळेला आपण तवत याची योजना करणार त्यावेळेला रूप असं तयार होईल गतवत. आता आपण बघितलं की त प्रत्ययांत कसं तयार करायचं म्हणजेच कर्मणी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण कसं तयार करायचं आणि तवतू प्रत्ययांत म्हणजेच कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषण कसं तयार करायचं. तर साधारणतः जी सर्वसामान्य रचना असते ज्याला आपण कर्तरी प्रयोग असं संबोधतो तर या कर्तरी प्रयोगामध्ये या तवतू प्रत्ययांताचा आपण उपयोग करतो. जसं की बालकः गतवान, बालिका गतवती, बालिका पितवती अशा प्रकारे. तर ही जी धातुसाधित विशेषणं आहेत तर यांचा विशेषण म्हणून सुद्धा उपयोग केला जातो आणि क्रियापद म्हणून सुद्धा उपयोग केला जातो. संस्कृत भारतीनुसार ज्या वेळेला आपण संस्कृत भाषेमध्ये बोलतो तर त्यावेळेला क्रियापदांऐवजी ही धातुसाधित विशेषणं वापरणं अतिशय सोपी असल्यामुळे साधारणतः या विशेषणांचाच उपयोग जास्त केला जातो. कारण ज्या वेळेला आपण लट लकार किंवा लंग लकाराचा किंवा कोणत्याही लकाराचा बोलताना प्रयोग करतो त्यावेळेला त्याच्या पुरुषानुसार त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. जसं की अहम पठामी पण त्वम पठसी. पण ज्या वेळेला आपण हे धातुसाधित विशेषण वापरतो तेव्हा अहम पठितवती किंवा अहम पठितवान, सह पठितवान, त्यानंतर त्वम पठितवान अशा प्रकारे फक्त वचनानुसार यामध्ये बदल होईल, परंतु पुरुषानुसार मात्र या धातुसाधित विशेषणांमध्ये बदल होत नाही, त्यामुळे ती वापरायला अजून सोपी होतात. तर तसंच आता आपण बघितलं की यामध्ये लिंगानुसार परिवर्तन होतं. त्यानंतर कर्तरी प्रयोगामध्ये साधारणतः यांचा उपयोग केला जातो. पुरुषानुसार यामध्ये भेद नाही आणि याला विकरण प्रत्ययसुद्धा लावण्याची आवश्यकता नसते. फक्त मी जसं सांगितलं, जसं की उदाहरण पुन्हा एकदा आपण बघूयात. पठधातू आहे. पठधातूला ज्या वेळेला आपण तवत हा प्रत्यय लावणार त्यावेळेला पठितवत असं त्याचं रूप तयार होईल. आता बघा, आपण जेव्हा गमधातू बघितला तेव्हा ते गतवत असं रूप तयार झालं, परंतु पठधातूचं मात्र पठितवत असं रूप तयार झालेलं. तर इथे इडागम झालेला आहे. तर अर्थात हे परिवर्तन कसं होतं असा प्रश्न तुम्हाला निर्माण झालेला असेल. तर आपल्याला फक्त एकच करायचं आहे की हे धातू जे आहेत तर त्याची ही तक प्रत्ययांत, तवक्तू प्रत्ययांत ही रूपं तयार करून दिलेलीच आहेत. त्याची यादी जी आहे ती फक्त तुम्हाला अभ्यासायची आहे. त्यामध्ये विशेष असं काही परिवर्तन आपल्याला करायचं नाही आहे. तर आता आपण बघूयात. यामध्ये आपण बघितलं की लिंगानुसार यामध्ये फरक पडतो. तर पुल्लिंगामध्ये याची जी रूपं आहेत तर ती भगवत शब्दाप्रमाणे होतील. जसं की भगवान, भगवंतौ, भगवंतः. तसंच पठितवान, पठितवंतौ, पठितवंतः किंवा गतवान, गतवंतौ, गतवंतः. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये
याला ई लावून नदी शब्दाप्रमाणे त्याची रूपं होतात. जसं की गतवत याला ई जोडल्यानंतर गतवती असं रूप तयार होतं. आणि मग नदी नद्यौ नद्यः त्याप्रमाणे गतवती गतवत्यौ गतवत्याः अशा प्रकारे रूप तयार होतील. आणि नपुंसकलिंगामध्ये जगत शब्दाप्रमाणे जसं की जगत जगती जगंती त्याप्रमाणे गतवत गतवती गतवंती अशा प्रकारे ही रूपं तयार होतील. तर साधारणतः मला असं वाटतं की तवतू प्रत्ययांत ही कशी वापरायची किंवा लिंगानुसार त्यामध्ये कशा प्रकारे परिवर्तन होतं, तर हे सगळं तुमच्या लक्षात आलेलं असणार आहे. त्यानंतर आता आपण तुमच्या पुस्तकामध्ये जे दिलेली आहेत वाक्य ती आपण वाचूयात, त्याचा अर्थ समजून घेऊयात. बघा, बालः जलं पिबती बालः जलं पीतवान. त्यानंतर अनीशः गच्छति अनीशः गतवान. तर इथे पुल्लिंगामध्ये याचा प्रयोग केलेला आहे, पीतवान गतवान. त्यानंतर बघा, छात्राः खेलन्ति छात्राः खेलितवन्तः. आता मी तुम्हाला सांगितले की यामध्ये लिंगानुसार आणि वचनानुसार परिवर्तन होतं, पण पुरुषानुसार होत नाही. तर बघा, इथे आपण बघितलं बालः पिबती बालः पीतवान, पण छात्राः हे बहुवचन असल्यामुळे इथे छात्राः खेलितवन्तः असं बहुवचनामध्ये परिवर्तन झालेलं आहे. त्यानंतर बघा, वयं पठामः वयं पठितवन्तः. पण ज्या वेळेला आपण आता इथे बघा की छात्राः हे काय आहे, प्रथम पुरुषाचा तो कर्ता आहे आणि वयं हा आहे उत्तम पुरुषाचा. तर इथे आपण पठितवन्तः असंच वापरलं आहे. म्हणजे यामध्ये पुरुषानुसार परिवर्तन इथे झालेलं तुम्हाला दिसत नाही आहे. बघा, आता असं जर आपल्याला जर सामान्य क्रियापद इथे आपण वापरलं असतं तर इथे बघा, इथेच फरक तुम्हाला दिसतो आहे. छात्राः खेलन्ति, परंतु वयं खेलन्ति नाही, वयं पठामः. पुरुषानुसार आपण म्हणजे तिथे परिवर्तन झालेलं आहे, परंतु धातुसाधित विशेषणांमध्ये हे परिवर्तन तुम्हाला दिसून येत नाही आहे. इथे खेलितवन्तः पठितवन्तः त्यानंतर गतवन्तः अशा प्रकारे जे आपण बघितलं की भगवान शब्दाचं बहुवचन भगवंतः त्याप्रमाणे ही रूपं तयार होतील. त्यानंतर बघा, लिंगानुसार परिवर्तन जे होतं त्याचे उदाहरणं बघा खाली दिलेली आहेत. स्त्रीलिंगामध्ये महिला क्षिपती तर महिला क्षिप्तवती. त्यानंतर दीपा नृत्यती दीपा नर्तितवती. त्यानंतर स्त्रीलिंगामध्ये बहुवचनामध्ये कसा प्रयोग करायचा, तर ताहा प्रक्षालयन्ति ताहा प्रक्षालितवत्याः नद्याः प्रमाणे प्रक्षालितवत्याः. त्यानंतर छात्राः लिखन्ति छात्राः लिखितवत्याः. बघा, तुमच्या पाठामध्ये जी वाक्य दिलेली होती ती आपण बघितली. त्यानंतर पीतवान गतवान खेलितवन्तः पठितवन्तः इत्यादीनी भूतकालवाचकानी तवतू प्रत्ययांत विशेषणानी. तर ही सगळी काय आहेत, तर भूतकालवाचक तवतू प्रत्ययांत विशेषणं आहेत की जी आपण लिंगानुसार परिवर्तित करू शकतो. त्यानंतर आता आपण बघूयात संभाषापत्रम म्हणजेच भाषाभ्यास. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो आहे मेलनम कुरुत. तर शिक्षकाः प्रविष्टवन्तः बालिकाः पूजितवत्याः रक्षकः ताडितवान बिडाली सुप्तवती. अशा प्रकारे त्यांच्या जोड्या जुळवल्या जातील. त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो आहे शुद्धम वा अशुद्धम. शुद्ध वाक्य कोणतं आणि अशुद्ध वाक्य कोणतं हे आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा, सिंहः तम हतवान हे काय आहे, शुद्ध आहे. त्यानंतर ते बालकाः अन्नम न त्यक्तवन्तः. तर हे सुद्धा शुद्ध आहे, कारण बालकाः बहुवचन आहे म्हणून त्यक्तवन्तः हे सुद्धा विशेषण बहुवचनीच तिथे प्रयुक्त होईल. त्यानंतर बघा, आपणिकः देवन नतवती. तर इथे नतवती नाही येणार, तर आपणिकः नतवान. त्यानंतर एताः अद्य क्रीडितवन्तः. तर एताः हे स्त्रीलिंगामध्ये असल्यामुळे इथे क्रीडितवत्याः असं होईल, त्यामुळे हे अशुद्ध वाक्य आहे. त्यानंतर अहम शाकानी कर्तितवान. तर हे बरोबर आहे, कारण अहम हा फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आहे. अहमचा प्रयोग मुलगीसुद्धा करते आणि मुलगासुद्धा अहम असाच प्रयोग करतो, त्यामुळे इथं कर्तितवान किंवा कर्तितवती असं कोणतं जरी क्रियापद असेल तरी ते वाक्य शुद्धच असणार आहे. त्यानंतर आपण पुढील प्रश्न बघूयात. तालिकाम पूरयत. यामध्ये आपल्याला कर्तरी भूतकालवाचक धातुसाधित विशेषणाची पुल्लिंगाची
एकवचन आणि बहुवचनाची रूपं लिहायची आहेत आणि स्त्रीलिंगाची एकवचन आणि बहुवचनाची रूपं लिहायची आहेत. बघा, पहिलं क्रियापद आहे खादती. खादितवान खादितवन्तः, खादितवती खादितवत्यः. त्यानंतर करोति, कृतवान कृतवन्तः, कृतवती कृतवत्यः. वदति, उक्तवान उक्तवन्तः, उदितवती उक्तवत्यः. पश्यति, दृष्टवान दृष्टवन्तः, दृष्टवती दृष्टवत्यः. गायति, गीतवान गीतवन्तः, गीतवती गीतवत्यः. मिलति, मिलितवान मिलितवन्तः, मिलितवती मिलितवत्यः. उपविशति, उपविष्टवान उपविष्टवन्तः, उपविष्टवती उपविष्टवत्यः. उत्तिष्ठति, उत्थितवान उत्थितवन्तः, उत्थितवती उत्थितवत्यः. स्मरति, स्मृतवान स्मृतवन्तः, स्मृतवती स्मृतवत्यः. नयति, नीतवान नीतवन्तः, नीतवती नीतवत्यः. यच्छति, दत्तवान दत्तवन्तः, दत्तवती दत्तवत्यः. पूजयति, पूजितवान पूजितवन्तः, पूजितवती पूजितवत्यः. स्नाति, स्नातवान स्नातवन्तः, स्नातवती स्नातवत्यः. प्राप्नोति, प्राप्तवान प्राप्तवन्तः, प्राप्तवती प्राप्तवत्याः. लभते, लब्धवान लब्धवन्तः, लब्धवती लब्धवत्यः. त्यानंतर पुढील प्रश्न आहे परिच्छेदे तवतु रूपाणी अधोरेखितानि कुरुत. तर या परिच्छेदामध्ये जी तवतु प्रत्ययांत रूपं आहेत तर ती आपल्याला अंडरलाईन करायची आहेत, अधोरेखित करायची आहेत. दीपावली उत्सव समयः आसीत्. जनाः गृहाणि स्वच्छीकृतवन्तः. स्वच्छीकृतवन्तः हे एक तवतु प्रत्ययांत आहे. माता मिष्टान्नानि कृतवती. कृतवती हे सुद्धा तवतु प्रत्ययांत आहे. त्यानंतर जनकः नूतन वस्त्राणि क्रीतवान. क्रीतवान हे सुद्धा तवतु प्रत्ययांत आहे. किंतु स्फोटकानि न आनीतवान. तर आनीतवान हे आहे तवतु प्रत्ययांत. भगिनी सुंदरीं रंगवल्लीं आलिखितवती. आलिखितवती हे सुद्धा तवतु प्रत्ययांत आहे. महिलाः मृद्दीपान प्रज्वाल्य स्थापितवत्यः. स्थापितवत्यः हे सुद्धा आहे तवतु प्रत्ययांत. अहम मित्रैः सह भ्रमणार्थं बहिः गतवान. तर गतवान हे सुद्धा आहे तवतु प्रत्ययांत. सर्वत्र हर्षः प्रकाशः च. इथे हा परिच्छेद संपलेला आहे. तर या परिच्छेदामधली जी तवतु प्रत्ययांत आहेत तर ती सगळी आपण अधोरेखित केलेली आहेत. त्यानंतर पुढील प्रश्न जो आहे लंग लकारस्य स्थाने तवतु रूपाणी योजयित्वा परिच्छेदम लिखत. तर या प्रश्नामध्ये आपल्याला लंग लकार म्हणजे भूतकाळातली जी क्रियापदं आहेत तर त्यांच्या जागी आपल्याला तवतु प्रत्ययांत जी रूपं आहेत तर ती वापरून हा परिच्छेद पुन्हा लिहा असं यामध्ये सांगितलेलं आहे. तर बघा, गते रविवासरे वयम सर्वे भ्रमणार्थम अगच्छाम. तर आता इथं अगच्छाम जे आहे तर तिथे येईल गतवन्तः. त्यानंतर बघा, मातुलः विविध फलानि आनयत. तर मातुलः विविध फलानि आनीतवान. त्यानंतर भ्रातरः क्रीडा साहित्यम समचिन्वन. तर इथं येईल भ्रातरः क्रीडा साहित्यम संचितवन्तः. त्यानंतर पितृव्या कूप्यः अपूरयत. तर इथे अपूरितवान. अन्ये यानेन अगच्छन्. तर अन्ये यानेन गतवन्तः. अहं मम पित्रा सह द्विचक्रिकया अगच्छम्. अहं मम पित्रा सह द्विचक्रिकया गतवान किंवा गतवती. तत्र वयं विविधाः क्रीडाः अक्रीडाम. तर क्रीडितवन्तः असं तिथे वापरावं लागेल. मातुलानी मधुरं गीतम अगायत. तर मातुलानी मधुरं गीतम गीतवती. अशा प्रकारे तिथे आपल्याला हे धातुसाधित विशेषण वापरावं लागेल. त्यानंतर भगिन्याः अपि बहूनि गीतानि अगायन. तर इथे भगिन्याः गीतवत्याः असं येईल. मध्याह्ने माता कटम अस्थापयत. तर स्थापितवती. भोजनसाहित्यं च अरचयत. तर
अरचयत याच्या जागी रचितवती असं येईल. या पाठाचा भाषाभ्यास जो आहे तो येथे संपलेला आहे. त्यानंतर तुमच्या पुस्तकामध्ये पुढे स्वराणाम सृष्टी या शीर्षकाखाली तुम्हाला काही संधी विग्रह करण्यासाठी सांगितलेले आहेत. तर बघा, पठत अवगच्छत, संधी विग्रहं कृत्वा परिच्छेदं लिखत. संधी विग्रह करून हा परिच्छेद पुन्हा लिहायचा आहे. अहम कृषकः, नास्ति अस्माकं जीवने स्थिरता. आता नास्ति याचा संधी विग्रह होईल न अस्ति. तथापि याचा संधी विग्रह होईल तथा अपि. आदिनं वयं क्षेत्रे क्षाम्यामः. अधुना तु विविधानि यंत्राण्यपि सहायकानि भवन्ति. यंत्राण्यपि याचा संधी विग्रह होईल यंत्राणि अपि. तज्ज्ञानां कृषिविषयकं मार्गदर्शनम् अप्युपयुक्तम्. आता अप्युपयुक्तम याचा संधी विग्रह होईल अपि उपयुक्तम. आकाशवाण्येव वयं कृषिविषयकान् कार्यक्रमान् आकरणयामः. आकाशवाण्येव याचा संधी विग्रह होईल आकाशवाणी एव. एतेनैव वयं विकसिताः भवामः. एतेनैव याचा संधी विग्रह होईल एतेन एव. इतः अप्यधिकं साहाय्यम् आवश्यकम् एव. अप्यधिकं याचा संधी विग्रह होईल अपि अधिकं. तंत्रज्ञानेनाहं परिपूर्णः. तंत्रज्ञानेनाहं याचा संधी विग्रह होईल तंत्रज्ञानेन अहम्. अहमपि याचा संधी विग्रह होईल अहम अपि. देशस्य विकासायैव श्राम्यामि. विकासायैव याचा संधी विग्रह होईल विकासाय एव. यत कृषि विकासनैव राष्ट्रं वैभवं विन्दतीति निश्चितं. कृषी विकासेन एव असा संधी विग्रह होईल आणि विन्दतीति याचा संधी विग्रह होईल विन्दती इति. आपला हा जो पाठ आहे तो येथे संपलेला आहे. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.